नमस्कार, मी हवामान अभ्यासक अनिलराज मुलगे, राहणार मुलगेमळा, बार्शी, जिल्हा सोलापूर. दिनांक 9 मे. मित्रांनो, मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे दक्षिण पश्चिम मान्सून बंगालच्या उपसागरात दिनांक 17 ते 20 मे दरम्यान येण्याची शक्यता असून तो दिनांक 25 ते 28 मे तारखेदरम्यान केरळ राज्यात येण्याची शक्यता राहील. तसेच दिनांक 4 ते 6 जून या तारखेदरम्यान तो कोकणात येण्याची शक्यता राहील. तसेच दिनांक 7 ते 9 जून या तारखेदरम्यान मुंबई विभागात येण्याची शक्यता राहील. सदर वर दिलेल्या तारखेदरम्यान वातावरणातील बदलामुळे एखादा दुसरा दिवस पुढे मागे होऊ शकतो. तसेच मित्रांनो, गेल्या 10 ते 12 दिवसापूर्वी मी सांगितल्याप्रमाणे दिनांक 12 मे पासून कोकण विभागाकडून राज्यात भाग बदलत मे महिना अखेरपर्यंत पावसाची शक्यता राहील. सदर हा पाऊस राज्यात सर्वच विभागात पडण्याची शक्यता राहील. सदर हा पाऊस वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडासह, कोठे हलका ते मध्यम तर कोठे मध्यम ते मुसळधार पडण्याची शक्यता राहील. काही ठिकाणी गारपिटीची शक्यता राहील. त्यामुळे राज्यात भाग बदलत उन्हाची तीव्रता कमी होत जाईल. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात काही जिल्ह्यात पावसाच्या प्रमाणात वाढ राहील. काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पावसाची शक्यता राहील. तो कोणकोणत्या जिल्ह्यात कशा प्रकारे पडेल ते रोजच्या अंदाजात सांगितले जाईल. तसेच आज राज्यात वारे वाहतील. वाऱ्याचा वेग अधूनमधून कमी जास्त होत राहील. त्यापैकी दुपारनंतर पूर्व विदर्भात तसेच यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, संभाजीनगर, नाशिक, मुंबई व उपनगरात तसेच पुणे, तसेच कोकणात, तसेच कोल्हापूर या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या विभागात वाऱ्याचा वेग जास्त राहील. साधारण ताशी 35 ते 45 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता राहील. तसेच आज राज्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील. तसेच आज नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, वाशिम, वर्धा तसेच कोकणात या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या विभागात जोरदार वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. काही ठिकाणी गारपिटीची शक्यता राहील. तसेच अकोला, अमरावती, परभणी, हिंगोली, नांदेड, चंद्रपूर या जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. काही ठिकाणी गारपिटीची शक्यता राहील. तसेच लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक, बुलढाणा, जालना, बीड, अहिल्यानगर या जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता राहील. एखादे दुसरे ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता राहील. काही ठिकाणी पावसासोबत गारा पडण्याची शक्यता राहील. तसेच नंदुरबार, धुळे, जळगाव, संभाजीनगर, डहाणू, पालघर, मुंबई व उपनगरात, बेळगाव या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या विभागात जर स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता राहील. तसेच बार्शी तालुक्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील. तालुक्याच्या काही ठिकाणी जर स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता राहील. जर स्थानिक वातावरण तयार झाले नाही तर पावसाची शक्यता कमी राहील. काल तालुक्याच्या वैराग भागाकडील 1-2 गावामध्ये तसेच काही गावात हलका ते मध्यम पाऊस पडला आहे. तसेच काल राज्यात सांगली, नांदेड, लातूर, सोलापूर, परभणी, वाशिम, हिंगोली तसेच कोकणात, तसेच रात्री अकोला, अमरावती या जिल्ह्याच्या काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडला आहे. काही ठिकाणी पावसामुळे शेतकरी वर्गाचे बरेच नुकसान झाले आहे. अजून इतर जिल्ह्यातील माहिती मिळायची आहे. महत्त्वाचे, बंगालच्या उपसागरातील तयार होत असलेले कमी दाबाच्या क्षेत्रामुळे रात्री पण वातावरण सक्रिय राहण्याची शक्यता राहील.
तसेच आज विदर्भ व पूर्व मराठवाडा व कोकणात या विभागात वातावरण जास्त सक्रिय राहण्याची शक्यता राहील. सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व इतरांना शेअर करा. धन्यवाद.